आपण जेनेटिक कोडच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स स्टडी करत आहोत. पहिली कॅरेक्टर आपण सांगितली, जेनेटिक कोड्स आर युनिव्हर्सल इन ऑल ऑर्गॅनिझम एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा. तुम्हाला माहिती आहे मायकोप्लाझ्मा हा जोकर ऑफ प्लांट किंगडम, स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम जो आपण समजतो त्याच्यामध्ये फक्त एक्सेप्शन आहे. बाकी सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे किंगडम प्लांटी असेल, ॲनिमालिया, फंजाय, प्रोटिस्टा, मोनेरा, या सर्व किंगडम मध्ये जेनेटिक मटेरियल सेम आहे आणि जेनेटिक कोड सुद्धा सेम आहे. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपण सांगितली, दे आर कॉमालेस, इज नो पॉज बिटवीन टू कोड्स. सलग आहेत, यामध्ये पॉज नाही. त्याशिवाय इथं आणखी प्रॉपर्टी काय, पॉज नाही आणि एक कोड दुसऱ्या कोडला ओव्हरलॅप होत नाही. समजा हा AUG असाच रीड होणार आणि इथं समजा CAG असेल तर तो असाच रीड होणार. असं नाही की मधलंच एखादं लेटर याचं घेतलंय, अशी देवाणघेवाण होत नाही. नॉन ओव्हरलॅपिंग आहे. कोलिनियर म्हणजे काय, DNA वरती जशा प्रकारचे कोड येतात तशाच प्रकारचे कोड, कॉम्प्लिमेंटरी कोड इथं mRNA वरती असणार. जसं DNA वरती आता AUG, CAG हे कोड इथं mRNA वरती असतील तर DNA वरती कॉम्प्लिमेंटरी इन्फॉर्मेशन कशी असेल, थायमिन, युरॅसिल आहे तर ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, ग्वानिन, इथं थायमिन, सायटोसिन. म्हणजे TAC, GTC हा कोड DNA वरती आहे, त्याला कॉम्प्लिमेंटरी असतात mRNA वरती असलेले कोड, त्याला आपण म्हणतो कोलिनियारिटी. त्यानंतर जेनेटिक कोडला पोलॅरिटी आहे, म्हणजे एकाच दिशेनं आपण वाचणार, 5' to 3'. या एकाच दिशेनं कोड आपण रीड करायचे. त्यानंतर प्रॉपर्टी आहे नॉन ॲम्बिगिटी. इट इज जस्ट लाईक आवर मोबाईल नंबर. वन मोबाईल नंबर इज नॉट कॉमन फॉर मेनी पीपल. एक मोबाईल नंबर अनेक लोकांसाठी कॉमन दिलाय, किंवा तुम्हाला जो मोबाईल नंबर दिलाय तो नंबर दुसऱ्या कोणाला दिलाय का जगात? नाही. तसं नॉन ॲम्बिगिटी आहे जेनेटिक कोड मध्ये, परंतु त्याला एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन? AUG हा इनिशिएशन कोडॉन आहे आणि GUG हा मध्ये कुठं जरी असला कोड तरी तो व्हॅलिन कोड करतो. परंतु AUG जर अब्सेंट असेल तर त्याच्या, आणि AUG अब्सेंट असेल तर त्याच्या ऐवजी इथं GUG इनिशिएशन कोडॉन म्हणून काम करतो. आणि ज्यावेळी GUG इनिशिएशन कोडॉन म्हणून काम करतो त्यावेळी ते काय करणार, मिथ्योनिन कोड करणार. मिथ्योनिन कोड करणार. आणि एरवी इतर ठिकाणी असेल तर व्हॅलिन कोड करणार. अशी ॲम्बिगिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर डिजेनरेसी ऑफ कोड. इट इज अगेन जस्ट लाईक आवर मोबाईल नंबर. एक मोबाईल नंबर अनेक लोकांसाठी कॉमन नाही हे जरी बरोबर असलं तरी दुसरी पण एक गोष्ट महत्वाची आहे. एक व्यक्ती किंवा एका व्यक्तीकडं अनेक मोबाईल नंबर असू शकतात. आपण ठरवायचंय किती नंबर वापरायचे ते.
एका पर्सन कडे 2 कार्ड असतील, 3 कार्ड असतील, 4 असतील, अनेक असू शकतात. जर एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असले तर ती प्रॉपर्टी इथं कशासारखी झाली? जेनेटिक कोडच्या डिजेनेरेसी प्रॉपर्टी सारखी झाली. Some amino acids have more than one codon. Then be coded by more than one codon. It is said to be degenerate. एकापेक्षा जास्त असतील. मग काही अमिनो ऍसिड कडे 4 कोड आहेत, काही अमिनो ऍसिड कडे 6 कोड आहेत, परंतु मिथिओनिन आणि ट्रिप्टोफॅन हे 2 अमिनो ऍसिड असे आहेत की त्यांच्याकडे एकुलता एकच कोड आहे. एकच कोड आहे त्यांच्याकडे. डिजेनेरेसी प्रॉपर्टी. त्यानंतर ओबल स्पेअरिंग बद्दल आपण चर्चा केलेली आहे. ओबल स्पेअरिंग बद्दल काय म्हणतो आपण की 61 कोडॉन्स आहेत 20 अमिनो ऍसिड साठी. 61 कोडॉन्स आहेत 20 अमिनो ऍसिड साठी. म्हणजे बऱ्याच अमिनो ऍसिड कडे एकापेक्षा जास्त कोड आहेत. आता एवढे 61 कोडॉन असतील तर 61 कोडॉन साठी 61 टीआरएनए लागले असते. परंतु आपल्याला टीएनएचा नंबर कमी करायचा आहे आणि याच्यासाठी इथं एक अट आहे. काय? पहिल्या 2 बेसचं पेअरिंग स्पेसिफिक असावं. आता इथं तिन्हीचं स्पेसिफिक दाखवलेलं आहे. काय? AUG हा mRNA वरती कोड आहे. UAC हा त्याला असलेला अँटी कोडॉन आहे, म्हणजे स्पेसिफिक पेअरिंग म्हणतो आपण याला. परंतु यात अट अशी आहे की पहिल्या 2 लेटरचं पेअरिंग स्पेसिफिक असायला हवं. तिसऱ्या लेटरचं पेअरिंग नॉन स्पेसिफिक असेल तरी चालू शकतं. जर तिसऱ्या बेसचं पेअरिंग नॉन स्पेसिफिक असेल तर त्याला आपण म्हणतो ओबल स्पेअरिंग. त्याला आपण ओबल स्पेअरिंग म्हणतो. मग या ओबल स्पेअरिंग साठी काय, त्याचा उपयोग काय? जसं आता इथे एक एक्झाम्पल आपण लिहिलेलं आहे. काय? UU 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 UU. म्हणजे इथं याच्यासाठी एक टीआरएनए, समजा AAU हा जो टीआरएनए आहे हा या चौघांसाठी सुद्धा वापरता येईल. अशा प्रकारे टीआरएनएचा नंबर कमी करण्याचं काम इकॉनॉमी ऑफ टीआरएनए हे फंक्शन आहे ओबल स्पेअरिंग. क्रिक नावाच्या सायंटिस्टनं ओबल स्पेअरिंगचा कन्सेप्ट मांडलेला आहे. 64 कोड तर आहेत, आपण त्याविषयी चर्चा केलेलीच आहे. त्या 64 पैकी 3 कोड जे आहेत कोणकोणते? UAA ज्याला ऑक्रे असं नाव आहे, UAG ज्याला अंबर असं नाव आहे, UGA त्याला ओपल और उंबर असं नाव आहे. हे जे 3 कोड आहेत हे स्टुडंटनी डिस्कवर केलेले आहेत, विद्यार्थ्यांनी डिस्कवर केलेले कोड्स आहेत आणि त्यामुळे त्याला वेगळी नावं आणखी दिलेली आहेत. ते स्टॉप कोडॉन आहेत, टर्मिनेशन कोडॉन आहेत किंवा नॉनसेन्स कोडॉन आहेत. म्हणजे कुठलंच अमिनो ऍसिड ते कोड करत नाहीत म्हणून त्यांना तसं म्हटलेलं आहे. बाकीचे कोड जे आहेत 61 ते कुठल्या ना कुठल्या अमिनो ऍसिडचे असणार आहेत. तर जेनेटिक कोडच्या या सर्व प्रॉपर्टी नंतर आपल्याला आणखी कशाविषयी माहिती घेता येईल? कोडॉन म्हणजे काय, अँटी कोडॉन म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे. कोडोजेन म्हणजे काय हेही आपल्याला माहिती आहे.
कोडोजेन म्हणजे जी इन्फॉर्मेशन डीएनए वरती आहे, जे कोड डीएनए वरती असतात त्याला आपण कोडोजन म्हणतो. कोडोजन म्हणतो. त्यानंतर याची कॉपी होऊन एमआरएनए वरती जे बनतात त्याला आपण म्हणतो कोडॉन. एमआरएनए वरती काय बनणार आहे? कोडॉन. आणि याला कॉम्प्लिमेंटरी अँटी कोडॉन टीआरएनए वरती असणार. एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा इथं एटीजी हा एक कोडोजेन आहे डीएनए वरती. तर एमआरएनए वरती कोड याचा कोणता असेल? कॉम्प्लिमेंटरी असणार, यूएसी. आणि टीआरएनए वरती काय असणार? एयूजी. अशा प्रकारे कोडोजन, कोडॉन, अँटी कोडॉन या टर्म्स आहेत. त्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाईल, आउट ऑफ 64 कोड्स how many codes are considered as a punctuation codons? पंक्च्युएशन कोडॉन यापैकी किती आहेत? पंक्च्युएशन कोडॉन म्हणजे काय? तर ज्या कोडला तुम्ही एखादं नाव दिलेलं आहे, असे नाव दिलेले किती कोड्स इथं आहेत? इथं तर तुम्हाला माहिती आहे एयूजी. काय नाव दिलंय त्याला? इनिशिएशन कोडॉन. In absence of AUG, GUG acts as a initiation codon. AUG च्या ऐवजी GUG हा इनिशिएशन कोडॉन काम करतो. म्हणजे AUG असतील किंवा इथं आल्यानंतर त्याच्याऐवजी GUG इनिशिएशन कोडॉन म्हणून काम करणार. आणि UAA, UAG, UGA याला ऑक्रे म्हणतो आपण, याला अंबर आणि याला ओपल किंवा उंबर. हे जे 3 कोड्स आहेत त्या 3 कोड्सना आपण काय म्हणतो? स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन. हे स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन आहे. म्हणजे हे 3 स्टॉप कोडॉन आणि हे 2 इनिशिएशन कोडॉन म्हणजे 5 कोडॉन असे आहेत की ज्यांना स्पेसिफिक असं तुम्ही नाव दिलंय आणि म्हणून यांना आपण म्हणतो पंक्च्युएशन कोडॉन. यांना आपण काय म्हणतो? पंक्च्युएशन कोडॉन. त्याचबरोबर जसं जेनेटिक कोडचा स्टडी अनेक सायंटिस्टनी केला, त्याचबरोबर ओका नावाच्या सायंटिस्टने एन्झाईमच्या मदतीनं रायबोसोमल आरएनए बनवलं. ज्याप्रमाणे जीन आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये बनवण्याचं काम हरगोविंद खुराना, निरेनबर्ग, मॅथ्यू यांनी केलं, त्याप्रमाणे आरएनए बनवायचं काम ओका या सायंटिस्टनी केलेलं आहे. रायबोसोमल म्हणजे एन्झाईमचा वापर करून आरएनए बनवलं त्यांनी. त्याचबरोबर या जेनेटिक कोडमध्ये म्युटेशन होतात का? होतात. म्युटेशन म्हणजे काय? जेनेटिक मटेरियल मध्ये होणारे अचानक बदल.
जेनेटिक मटेरियल मध्ये जे अचानक बदल होतात त्याला आपण म्हणतो म्युटेशन. Sudden change in hereditary material or genetic material are called as mutation. काही म्युटेशन निसर्गात आपोआप होत असतात त्याला आपण म्हणतो स्पॉन्टॅनियस म्युटेशन. आणि काही म्युटेशन आपण घडवून आणतो त्यांना आपण म्हणतो इंड्यूस्ड म्युटेशन. मग एक्स-रेज काही केमिकल्स आहेत, रेडिएशनचा वापर करून, केमिकलचा वापर करून आपण म्युटेशन घडवून आणू शकतो. तर म्युटेशन म्हणजे जेनेटिक मटेरियल मध्ये बदल होत राहणे, अचानक बदल होणे, त्याला आपण म्युटेशन म्हणतो. आणि एनसीईआरटी मध्ये एक एक्झाम्पल म्हणजे एखादं बेस ऍड झालं, 2 बेस ऍड झाले, 3 बेस ऍड झाले तर काय काय होतं, 1 बेस कमी झालं, 2 बेस कमी झाले, 3 बेस कमी झाले तर काय काय होतं, ऍडिशन अँड डिलिशन ऑफ बेसेस. याचे 2 एक्झाम्पल एनसीईआरटी ने दिलेले आहेत, सुंदर एक्झाम्पल आहेत, ते तिथे एक्सप्लेन करू. राम has red cap. Ram has red cap. हे एक्झाम्पल त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. रामाकडं लाल रंगाची टोपी आहे. आता जर याच्यामध्ये हॅज आणि रेड याच्यामध्ये एक लेटर ऍड झालं बी नावाचं तर काय होईल बघू. राम हॅज BRE DCA आणि P बदलला कोड. इथं हे कोड, हा कोड बदललाय, हा कोड बदललाय. अशा प्रकारे जेनेटिक कोड मध्ये बदल होतात. समजा दुसरा आणखी लेटर त्याच्यामध्ये ऍड झालं तर आणखी एक लेटर ऍड झालं आय नावाचं तर काय होईल, राम हॅज BIR EDCAP. आणखी एक लेटर ऍड झालं जी नावाचं तर काय होतंय, इथं आता BIR हे कोड वेगळा, हा कोड वेगळा बनला. जी नावाचं लेटर आणखी ऍड केलं, राम हॅज बिग रेड कॅप. म्हणजे एक जेनेटिक कोड कंप्लीट इथं ऍड झालेला या एक्झाम्पल वरून दिसतोय. अशा प्रकारे एक लेटर ऍड होणं, 2 लेटर मध्येच ऍड होणं किंवा 3 लेटर ऍड होणं, दॅट इज ऍडिशन ऑफ न्यूक्लिओटाइड. म्युटेशन ड्यू टू ऍडिशन ऑफ न्यूक्लिओटाइड. आणि म्युटेशन होऊन नवीन कॉम्बिनेशन काही ना काही तयार होत असतात. इथं बनलं नवीन कॉम्बिनेशन, राम हॅज बिग रेड कॅप. बिग हा शब्द नवीन तयार झाला ना, आणि म्युटेशन मुळे तयार झालेला आहे. जसं एखादा न्यूक्लिओटाइड, एखादा शब्द, एखादं लेटर ऍड झाल्यामुळं असे बदल होतात, त्याचप्रमाणे एखादं लेटर कमी झाल्यामुळं सुद्धा बदल होतात. एखादं लेटर कमी झाल्यामुळं सुद्धा बदल होतात. जसं राम हॅज
रेडक्या, याच्यामधून रेड आर जाईल, पुन्हा ई जाईल, पुन्हा डी जाईल. एक लेटर डिलीट केलं, 2 लेटर डिलीट केले, 3 लेटर डिलीट केले, तर कॉम्बिनेशन काय काय होतं बघू आपण. जसं आर डिलीट झालं यातलं फक्त, तर काय होईल, राम हॅज EDCAP. जेनेटिक कोड बदलला इथला, जेनेटिक कोड इथला बदलला. एक लेटर यातलं कमी झालं तर, डिलिशन झालं तर जेनेटिक कोड बदलला. 2 लेटर कमी झाले म्हणजे ई पण कमी झालं त्यातलं, RE, तर काय होईल इथं, राम हॅज DCAP. 2 लेटर कमी झाले तर इथं आणखी बदल होतोय जेनेटिक कोड मध्ये, हा बदल झालाय. 3 लेटर कमी झाले, तिसरं डी सुद्धा कमी जर झालं तर काय होईल, राम हॅज क्या, RED. हे 3 लेटर, एक कोडच पूर्ण कमी झाला तर अशा प्रकारचं नवीन कॉम्बिनेशन आपल्याला मिळणार. So this is addition of nucleotide, example of addition of nucleotide, and this is deletion of nucleotide. म्हणजे न्यूक्लिओटाइड ऍड झाल्यानंतर बदल जे होतात ते पण आपण स्टडी केले. आणि इथं न्यूक्लिओटाइडचा नंबर कमी झाल्यामुळं सुद्धा जेनेटिक कोडचा सिक्वेन्स जो आहे तो बदलतो, हे पण आपण केलं. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स जो आहे ते जर बदलला तर गडबड होते. यापूर्वी आपण स्टडी केलेलेच आहेत एक्झाम्पल. आणि तुम्हाला माहिती आहे सिकल सेल ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया यामध्ये 6 नंबरला कोड जो आहे तो बदललाय. आणि 6 नंबरचा कोड बदलल्यामुळं तिथं ग्लुटॅमिक ऍसिडच्या ऐवजी काय आलं, व्हॅलिन आलेलं आहे. अमिनो ऍसिड बदललं लगेच, ग्लुटॅमिक ऍसिडच्या ऐवजी तिथं काय आलं, व्हॅलिन आलं. म्हणजे एक जरी तिथं लेटर बदललं, एक जरी लेटर बदललं तरी तिथं गडबड होते. मग एक लेटर बदलल्यामुळं होणारे चेंजेस असोत, 2 लेटर बदलल्यामुळं होणारे चेंजेस असोत, 3 लेटर बदलल्यामुळं होणारे चेंजेस असोत, ऍडिशन झाल्यामुळं हे सगळे चेंजेस अशा प्रकारे होतात. त्याचबरोबर एखादं लेटर डिलीट झाल्यामुळं सुद्धा हे चेंजेस होतात. आणि यांना आपण म्हणतो पॉइंट म्युटेशन. मग तुम्ही ज्या डिसऑर्डर स्टडी केल्यात, मेंडेलियन डिसऑर्डर त्यातल्या ज्या स्टडी केलेल्या आहेत त्या या टाईपच्या डिसऑर्डर आहेत. मग अल्काप्टोन्युरिया असेल, फिनिलकिटोन्युरिया असेल, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असेल, याच टाईपच्या डिसऑर्डर आहेत. सिकल सेल ॲनिमिया असेल, थॅलॅसिमिया असेल, हे सगळे जे एक्झाम्पल पूर्वी आपण स्टडी केलेले आहेत, पूर्वीच्या चॅप्टरमध्ये स्टडी केलेले आहेत, ते या म्युटेशनमुळं, या जेनेटिक कोडच्या मध्ये काहीतरी बदल झाल्यामुळंच ते प्रॉपर कंपाऊंड, ते प्रॉपर प्रोटीन बनू शकले नाहीत.
आणि म्हणून या डिसऑर्डर झालेल्या आहेत. तर यावरून आपल्याला हे क्लिअर होत आहे की म्युटेशन म्हणजे जेनेटिक मटेरियल मध्ये अचानक होणारे बदल आणि त्यामुळं पर्टिक्युलर टाईपचे प्रोटीन बनण्याऐवजी प्रोटीन सुद्धा वेगळे बनतात. आणि वेगळे प्रोटीन बनल्यामुळं प्रॉपर जे मेकॅनिझम आहे ती होणार नाही. मेकॅनिझम सुद्धा बदलतील. तर अशा प्रकारे म्युटेशन जेनेटिक कोड मध्ये होतात आणि त्याच्यामुळं फिनोटिपिक एक्सप्रेशन सुद्धा बदलतात. प्रोटीन्स जे बनायला पाहिजे ते प्रोटीन न बनता वेगळे प्रोटीन बनू शकतात आणि त्यामुळं हे सगळे चेंजेस होतात. तर म्युटेशन मुळे होणारे हे सगळे चेंजेस याप्रमाणे आहेत. यानंतर आपल्याला पुढचं महत्वाचं आर्टिकल स्टडी करायचं आहे प्रोटीन सिंथेसिस. सर्वात महत्वाचं आर्टिकल आहे प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन कसे बनतात, प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कशी होते, ही प्रोसेस डीएनए, आरएनए आणि रायबोसोम, डीएनए, आरएनए आणि रायबोसोम तिघांची मिळून होणारी प्रोसेस म्हणजे प्रोटीन सिंथेसिस. तिघं मिळून पाच काय, डीएनए, आरएनए तिन्ही टाईपचे आणि रायबोसोम हे सर्व मिळून काय करतात, वेगवेगळ्या टाईपचे प्रोटीन्स बनवतात. आणि ही प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस यानंतर आपल्याला स्टडी करायची आहे. आपण परत जॉईन होऊ आणि ही प्रोसेस सुरू करू. मग गाडगे सर